तुझ्या बाप्पाने तुला काय येऊन काल सांगितलं? मी आता सकाळी आज व्हिडिओ बघितलाय. तुझी माय मला भांडली आणि जेवायला बी नाही दिलं म्हणले. जेवायला बी नाही दिलं. अगं दिदू, त्यांना मी जेवायला वाढीते सगळं दिलं आणि ते मला म्हणले लोणचं दे. आणि लोणचं दिलं, सगळं वाढीत वाढलं, पाणी ते दिलं, मला जेवाय घेतलं, बसले, लोणचाची भरणी अशी जवळ आणि बघत येतय माझ्याकडे, बघत येतय आणि माझ्या लक्षातच नाही त्यांना लोणचं द्यायचं. आणि जेवायचं भिवायचं झाल्यावर, सगळं झाल्यावर हात धुतल्यावर कसे करते, यंदाचं लोणचं लयच भारी झालंय, यंदाचं लोणचं लयच भारी झालंय. तर मी म्हणलं भारी केलंय. आणि बघत येतं ताटात लोणचंच नाही आणि जीभ फुगली तर ती काल सकाळी बसले तर जेवायचं म्हणते मला जेवायचंच नाही, मला काल लोणचं काम दिलं. मग हे काय पाहून येतोय, पाहुणा असला तर एखादा म्हणतोय की माझं हे इसरलंय द्या बस. माणसाच्या काही हुडूड वाक्यात राहतंय का? परवा दिवशी काही हुडी मुंगी दुधाच्या कडीला होती तर ती मुंगी म्हणूनच जेवण आता इतके करायला लागले तर लिखीला एकाचं दोन हिते येऊन सांगायला लागले. ते मग किती दिवस झालं, मला 2 वर्ष झालं दवाखान्यात जायचे, मला दिसा नाही. मग म्हणतात का एखादी बार आपण ते चष्मा लागलाय आणू, मला कसलंच काय दिसा नाही. आणि मुंगी नाही म्हणून, मुंगी ताटात दिसली म्हणून जेवत्या ताटावरले उठले ते. म्हणजे ते काही नाही काही कारण करायला लागले तर तू काय कर, लय मोठे दळणं भरडणं आण आणि तुझ्या बापाचं जेवायचं लय काल आले ना, छान लागत ना माझ्या बाबाला. तुला छान लागत ना बाबा मी केलेला स्वयंपाक? तुझ्या बापा आज्याला छान लागत नाही, ते आपल्या लेकीपाशी येऊन जेवते ना बाई. तुझ्या बापाची सोय लावलंय, तुला आली ना बिगी सांगायला की बाई मला तिने जेवाय दिलं नाही. तुम्हाला जेवायला दिलं नव्हतं? तुम्हाला एवढ्या चुकीसाठी ताटावून उठायची, कुठं रुसायची काय गरज आहे का? अहो आजकालचे पोरं बायकाला करून घालीत येत. तुम्ही आयुष्यात का म्हणलात का की तू जीवली नाही, अगर जेव, तुझं काही दुखत आहे का? 2-2.5 वर्ष झालं मी सरकारी दवाखान्यात दाखवलेलं आहे माझ्या डोळ्याला, त्याच्या अजून मला दवाखान्यात जाणं व्हाय नाही. हो बघा माझा वाघ कसा म्हणतोय छान झालंय. आणि तुम्हाला एवढूच्यामुळे रुसून पळतात बाई त्यांची सोयी लाव. त्यांचं सगळं जिथं तिथं करून ते म्हणते तर माझ्या पप्पा जाऊ दे, या आपली ज्वारी गहू आणि काय बाजरी बाई काय बी आली ना मी. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो, की नवरा बायकोचे भांडणं किती मिनिटं असतात? 10 मिनिटात भांडणं मिटतात. आता काल भांडणं आमचे, आज तर गोळीत आलो. म्हणजे हे भांडणं लय चलत नाही, हे उगा नवरा बायकोचे नॉर्मल भांडणं. तुला समजून सांगितलं ना माझ्या पप्पाला भांडत जाऊ नको, असं काही जाऊ नको. मी भांडतच नाही, पण घरानं करायची गरजच नाही. उद्या ते पाहुणे येतात, ते उद्या ते जावाय म्हणते ना तुझा बापच तुझ्या माईला भांडतोय, मी तुला भांडलो म्हणून काय झालं हे तुम्हाला कळायला पाहिजे. तसं नसतं. लेकीच्या दारात येऊन तिला म्हणतात की तुझ्या माईने मला जेवाय दिलं नाही. रिकामी बदनामी कशामुळे करायला लागला तुम्ही माझी? घालावंच लागतं. मग तुम्ही माझ्या चूक झाली माझं सांग. एक जेवाय ताट वाढायचं, त्याला तांब्या द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही. म्हणला होता तर मला लोणचं तुम्हाला वाढायचं देईल नाही. जवळ लोणचाची भरणी मी हिकून जेवते, तुम्हाला म्हणायचं काम नाही तुमचं, मला लोणचं दे. जेवायचं झाल्यावर हात धुतले म्हणतात लोणचं लय छान झालंय. एका सणाला बी आमटी इसरली वाढायची माझ्या नाही ध्यानात राहत, मला मान्य आहे. जेवायचं झाले म्हणते आमटीच लय भारी झाली, आमटीच लय भारी झाली. मी मागत नाही जेवताय, लक्षात नाही राहिल्यावर एखादी गोष्ट लक्षात नाही राहिलं म्हणजे आता सगळं वाढलंय. आणि पुन्हा मग मला म्हणते अगं बाया आमची राहिलो वाढायची, म्हणलं आमची लय भारी झाली. म्हणलं तुम्ही मग भारी झालात म्हणल्यापासून पुढं मग मी म्हणलं माझ्या ध्यानात नाही. अहो पण रोजच घरी ना पाहुणे लाजत नाहीत आजकाल. कुठे गेले तर लगेच लेकीला घरानं येऊन सांगितलंय दिदूबाई मला वाढून मग भागलं का तुमचं? आता तुला पैसे सांगून घालायला माझं, माझे पोळी पैसे नाही सांगायचं, पण तिच्यापाशी येऊन मला ती सांगायचं नाही. पोळीच खाऊ घालील ना आता आल्या. मग आता तुम्ही काय करा वागा, आपण दोघं रानात राहू. रानात तू माझ्यापाशी खात जा, माझ्या बाबाला आवडत बिल्डिंग मध्ये जाऊन राहील पोरी पैसे, पोरी पैसे. तिलाच माझ्या कुंडाबाई तुम्ही ह्याचा विचार करायला पाहिजे होतं. तिला माझ्या कुंडाबाई आम्ही बाहेरून आणून खाऊ. बाहेरून बी नसतं, घरच्याशिवाय कुठंच पोट भरत नसतं. तिचा डबा माझ्यापासून आहे, तुम्ही मग आता मी करीन ना बिल्डिंग मध्ये गेल्यावर. काय करची काय किचन भारी बनलेलं, काय अडचण नाही तिथं. किचन बी जरी भारी असलं तरी त्यात बनवायला उलासाचं माणूस लागत. मग मला मी उलास आणीन ना बनविण्यासाठी, बापासाठी उलास आणची. स्वतःची जागा स्वतःच बांधकाम म्हणजे माणसाला उल्हास येतोच ना. असं खायला उलासच लागतो त्याला, कुठं बी जरी असला तरी. तिचं जेवण माझ्या
माझा बाबा कापून फेकीत नाही. त्याचा इकडे दण काय की बाबा का म्हणून नाव ठेवते मम्मा तर छान करती. त्याचं तेच म्हणणं आहे माझ्या वाघाचं. नाहीतरी तुम्हाला ना जिथली तिथं सगळं भेटत आहे. गरम चपाती, गरम दूध, एका प्लेटीत भाजी, एका प्लेटीत चपाती, ताटात दूध, कळशी भरून, गिलास, 5 भांडे तुम्हाला जेवायला लागते. तुमचा लई इंतजाम आहे. म्हणूनच तुम्ही तशी करायला लागला. एकच टाइम जेवतो ना. तुम्ही 10 टाइम जेवतो ना. पण माझं काय म्हणणं आहे, मग इसरलं होतं ना तर म्हणायचं ना मग एक टाइम जेवण फुल पाहिजे ना माणसाला. तुम्हाला काय अर्ध देते काय मी. तुम्ही म्हणायचं ना लोणचं इसरलंय म्हणून. लगेच लिकीला आला तर मग मला भांडली. मग लिकी पशीच बघा आता तुमचं तुम्ही. बघून घेऊ. ह्यांना जेवून दे जागा एकखट्या. तू माझ्यापाशी राह. ह्यांना डबा देणं नको घेणं नको. ते आपल्या गावात येते खाते बघा तुमचं तुम्ही. एक रानातली खाताची पिशवी उचलून मांडा गहू पोत भर आणि जेवारी गावात हा मग मांडा. ती दळायला जाईना. आजपासून ती दळण आणलं नाही बघा. 5-6 वर्ष झालं लग्न झाले. आम्ही आणून देत जाय. मला कम नाही देत. तुला काय तिथं जवळ गिरण वस्तीवर आहे गिरण. तिथं नाही गिरण. तिने कसं जायचं लेकर इथून तिकडं. मी कसं जायचं काम धंदे सोडून. भाजी बाई तुला काय बघा भेदभाव ह्यांच्या आयुष्यभर पुढं पुढं करून. बरं आता मिटून घ्या गपचूप उपास सोड. हा ठीक आहे. माझ्या बाबाला विचार कसलं झालं कसलं झालं शिवाश.